भाजपनं केली शिंदेंची कोंडी। ऑपरेशन लोटस मध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। शिंदेंच्या नाराजी नाट्याचा तिसरा अंक सुरू। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। ऐकलत? आधी कॅबिनेटवर बहिष्कारास्त्र, दिल्ली दौराही अपयशी ठरलेला। एकूणच शिंदे सेनेची नाराजी काही कमी होताना दिसत नाहीये। शिंदेंनी रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांविषयी केलेली तक्रारच शहांनी बेदखल केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या नाराजी नाट्याचा आता तिसरा अंक सुरू झालाय असं म्हणत ठाकरे सेनेनं शिंदेंवर हल्लाबोल केलाय। मात्र ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात। जे पेरलं तेच उगवलं, त्यामुळे शिंदे भाजपला नकोसे झालेत। शिंदेंना जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू आहे। भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार आहेत। रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही। जे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फुटण्याची चिंता व्यक्त करावी हाच विनोद आहे। सत्ता पक्षांतील नाराजी नाट्य सुरूच राहील। तिसरा अंक आता सुरू झालाय। हा तिसरा अंक संपवणारी घंटा वाजतीये। एवढंच नाही तर या नाराजी नाट्याच्या तिसऱ्या अंकासाठी ठाकरे सेनेनं दाखला दिलाय तो हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचा। ही हुतात्मा चौकातील दृश्य पहा। संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले। मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलंय। त्यावरून ठाकरे सेनेनं शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय, तर भाजपनंही ठाकरे सेनेला प्रत्युत्तर दिलंय। फुंकू शकतील आताच्या घडीला शिंदेंचा फुगाच आहे ना तो। कित्येक लोक हे शिंदेंचे नाहीच आहे, शिंदे साहेबांचे कित्येक लोक नाहीच आहे ना। भारतीय जनता पार्टीनं दिलेले काही उमेदवार आहे, काही ठिकाणी जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे की जे भारतीय जनता पार्टीचेच आहेत। ज्यावेळेस भारतीय जनतेला गरज पडेल त्यावेळेस आणखी 5-5, 2-2, 1-1 घेऊन ते जसं सामना सांगितलं तसं होऊ शकतं। जो सामना कोण लहान मुलांच्या पेपरसाठी पण वापरत नाही, त्याचा खप किती, त्याचे वाचक किती, वाचतो कोण, त्यामुळे या सामनामध्ये काय लिहिलं जातं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्ही सामना वाचत देखील नाही। सकाळच्या वेळेला भाजी मार्केटमध्ये भाजी बांधायसाठी, कोथिंबीर बांधायसाठी तो वापरला जातो। हे नाराजी नाट्य फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित राहिलं नाहीये। शिंदेंच्या नाराजीची मालिका सुरूच आहे। पाहूया। भाजपच्या ऑपरेशन लोटस विरोधात कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्यात आला। फडणवीसांनी सुनावल्यानंतर दिल्लीत शहांची भेट घेतली। शहांकडे फडणवीस चव्हाणांची तक्रार केली, मात्र शहांकडून भाजपचीच पाठराखण केली गेली। नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर फडणवीस अजित पवार एकत्र दिसले, तर शिंदे मात्र एकटेच निघाले। खरं तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली। त्याच प्रकारे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन शिंदे सेनेचीही शक्ल उडणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।